नमस्कार, इंडिया न्यूज एक्सप्रेसमध्ये मी प्रांजल भागवत आपले स्वागत करते। सर्वप्रथम इंडिया न्यूज एक्सप्रेसच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर बघूयाच्या ठळक घडामोडी। दारूबंदीच्या विषयावर गाजली ऐनपूरची ग्रामसभा। दारूबंदीसाठी ग्रामसेवकांनी केला ठराव मंजूर। रावेर तहसीलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम। मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक विवाहाचे आयोजन। तब्बल 17 जोडप्यांचा विवाह संपन्न। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने 32वे अधिवेशन संपन्न। जळगाव येथे मूकबधिरांचा आदर्श विवाह सोहळा संपन्न। रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे करण्यात आलेल्या दारूबंदी विरोधात तब्बल 600 महिलांनी उपस्थिती दिली। 1 मे महाराष्ट्र दिनाचा वेळ साधून पुन्हा एकदा ग्राम विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अधिकाऱ्यांनी 8 तारखेला दारूबंदी करण्यात येईल असे आश्वासन दिले। दारूबंदी न झाल्यास रस्त्यावर उतरू असे महिलांकडून आव्हान येत आहे। आपण या ठिकाणी आज ग्रामपंचायतीवर ग्रामसभेसाठी जमा झाला। आपला मुख्य उद्देश काय, कशासाठी आला? दारूबंदीसाठी। आपलं नाव सांगा ताई? कविता संदीप जेतकर। आपल्या काय समस्या आहेत? माझ्या हे समस्या आहे, आम्हाला खूप त्रास आहे दारूमुळे। मुलांचं शिक्षण होत नाही आहे, आम्हाला आम्ही मजुरीला जाता पण ते सुद्धा ते पैबारे पैसे अनुसार उडून टाकतात। आम्ही काय करतील बरं? आमच्या घरात रांगोळी घालायला सुद्धा पीठ राहत नाही टायमावर। ह्या काळ आहे का? आता मागे होता तो काळ, मग आता ह्या काळ आहे का? मग आम्हाला कशामुळे? दारूमुळे। ह्या समस्या आमच्या दारू बंद झाली पाहिजे, बस एवढंच झालं पाहिजे। हा, दारूमुळे सगळे हे आमचं। आपलं नाव सांगा? आशा विजय सोनार। आपल्या काय समस्या? दारूबंदी झालीच पाहिजे। गावामध्ये पूर्ण महिलांना इतका त्रास आहे, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या आई सुद्धा पर्यंत इतका त्रास आहे। म्हणजे दारू पिणारा माणूस आईच्या पोटी जन्माला येतो, तोच आईला एवढा मारतो की ते बिचारी इतकी कंटाळून गेली आहे की माझ्या पोटी कशाला जन्माला आलाय तू। तर गावातली दारू बंद झालीच पाहिजे आमच्या। आम्ही बायांनी पुढाकार घेतला, हे पुढाकार घेऊन महिलांनी, आशाबाई आमची साथ देत आहे, आशाबाई चंद्रकांत भालेराव ह्या आमच्या साथ देत आहेत। आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ आणि आम्ही पुढे जाऊ। हे दारूबंदी आमच्या गावातली झालीच पाहिजे, बिलकुल झालीच पाहिजे। पुढे जाऊन सुद्धा आमच्या कागदांना हो झाला पाहिजे, नाही नाकार आलाच नाही पाहिजे आमच्या कागदांना की हो दारूबंदी होईल आणि व्हायलाच पाहिजे आमच्या गावात दारूबंदी। आता आपल्या सोबत रमाबाई बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा आशाबाई चंद्रगुप्त भालेराव हे आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। आम्हाला दारूबंदी झालीच पाहिजे। दारूमुळे आमचे संसाराला सगळे नायनाट लागत चाललेले आहे, म्हणून आमच्या छोट्या छोट्या नात्रापोत्राचे भविष्यसुद्धा बिघडता आहे। आम्ही त्याचे पुढे चालिकन कसे जीवन सुधारणार? ह्या दारूमुळे सगळे जीवन बिघडता आहे। आम्हाला दारू नकोच पाहिजे। घरात जर आले मिस्टर तर मुलं सुद्धा इतके घाबरतात की त्यांच्या समोर जायला तर सोडा, त्यांच्याशी बोलता सुद्धा नाही की पप्पा आहे की काही आहे। ते जर आले ना समोर तर बिलकुल असं खावकी ठेव करता, मुली असो, बायको असो, आई असो, तर इतका त्रास देता। घरात भरलेलं धान्य सुद्धा ते विकून टाकतात। मग घरामध्ये काय खायचं? मुलांना आम्ही काय खाऊ घालायचं? दारूच्या दुकानामध्ये मुलांना घेऊन जायचं, तिथं बसवायचं का मुलांना की भो तू दारू विकतोय तर आमच्या मुलांना बी तू खावाड, पैशासाठी तुझ्या दुकानात देत आहे आमचे। ते भांगडी करत राहता आणि मग मुलांना रात सगळी झोपवत नाही रिले करायची। मग ते शाळेत गेल्यावर झोपतीन तरी की शिक्षण करतील ते? हां, आणि आम्ही कामं करतीन की काय करतील? मग कामात सुद्धा झोप झाली। माणसाला काय जरुरीचं आहे? काम झाल्यावर झोप। मुलांचं भविष्य पूर्ण अंधारात आहे। त्यांचे मुलं इंग्लिश मीडियमला शिकता, आमचे मुलं सरकारी शाळेत जाऊ शकता नाही, कारण की मुलं घरीच त्रास देतात। तिथं घरी राहून मुलं नाही म्हणता डायरेक्ट
ते शाळेत जायला नाही म्हणतात, त्यांची झोप होत नाही, त्यांच्या पोटात अन्न जात नाही, तर ते कुठून जाणार आहे शाळेमध्ये? दारूवाल्याकडे गेला असता त्यांनी काय उत्तर दिलं, प्रतिक्रिया दिलं की आम्ही दारू बंदी करणार? अजून त्यांच्याकडे तुमच्या व्यथा मांडल्या होत्या? त्यांच्या सोबत आमचं बोलणं झालेलं नाहीये. दिलेला आहे. आम्ही आता ग्रामपंचायतीला 29 मेच्या दिवशी म्हणजे मेच्या दिवशी हा ठराव दिला. महिला आता हे महिला दिन होता आज, महाराष्ट्र दिन म्हणून आम्ही आज परत इथल्या महिला जमा झालेल्या आहेत आणि त्याच्या विषयावर आम्ही आजपर्यंत म्हणजे परत दारूबंदी कायमस्वरूपी बंद पाहिजे आमच्या ऐनपूर गावामध्ये आणि ती शिवारात कोणत्याही शिवारात विकली गेली पाहिजे, म्हणजे संपूर्ण तिचा इथे नायनाट झालेला पाहिजे दारूबंदीचा. मागे तुम्ही या ठिकाणी आंदोलन सुद्धा केलं होतं, त्याच्यावर ग्रामपंचायतने काय रिएक्शन घेतलं, नाही, काय प्रतिक्रिया दिल्या? नाही, आम्ही म्हणजे आता पहिल्यांदा केलेला आहे आम्ही हे, म्हणजे मागच्या वेळेस आम्ही होते ना आणि ज्या वेळेस ज्यांनी केलेलं होतं मागच्या वेळेस त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी सहभागी होतो ना आणि नाही आणि बाकीच्यांनी केलेलं होतं ते. आता ज्या महिलांनी या ठिकाणी ग्रामपंचायतीवर दारू बंदीसाठी अर्ज दिलेलं होतं त्या महिलांनी आता सुद्धा त्याच्यामध्ये ग्रामपंचायतने तुम्हाला दिलेल्या अर्जानुसार शासकीय याच्या म्हणून तुम्हाला काही असं कारवाईचे आश्वासन दिले आहे का की दारूबंदी होणार? आता तुम्हाला काय म्हणायचं आहे की बुवा दारू संपूर्ण बंद व्हायला बंदच झाली पाहिजे. काय दिलं? नाही निर्णय दिला नाही अजून, पण त्यांनी ठराव पास करून घेतला आमचा आणि त्यांना आम्हाला स्टँडवरून जर बाया जातीनं बस स्टँडवरून तर पुरुष अजिबात बाजूला होत नाही, बिलकुल ते उभे राहतात ते. म्हणजे तो दारू पिणारा आहे नाही, दारू पिणारा पण असता की बिन पिणारा, म्हणजे आमच्या गावातले माणसं असे इथे की नाही आम्ही बाजूला होणारच नाही, म्हणजे बाजूला होणार नाही. द्यायला तयार उभे राहता रस्त्याने बाहेर चालले तिला लढाई उभे करायला बदे बघा आशा देतात दारू आमची रोडावरती घर आहे ना, ती घाण शिव्या देतात. असं तुमचं म्हणणं आहे की दारू पिऊन सणा तुम्हाला घरी येऊन घाणेरड्या शिवाई गाड करतात, परिणाम पडतात, रस्त्याने जाताना तरी सुद्धा तुम्हाला मारहाण करतात, असं तुमचं म्हणणं आहे? हा असं म्हणणं दारू पिणारा धक्के मारे दादा बदे बघ कळ्या उभे करतात. दादा आमच्या घरासमोर भट्टी आहे, आम्ही त्या इकडे राहता बिलकुल गाया शिया 11 वाजे लोक आम्हाला झोप लागत नाही, आमच्या वाऱ्या भेटी आहे गाया शिया देत आहे, भट्टी बनवायला पाहिजे. असं तुमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी दारूचं दुकान नसून एक बाजार म्हणलं जातं, असं तुमचं म्हणणं आहे? बाजार भरतो दादा, नाही तशा 11 वाजे लोक लढाक भांडण करता गाया शिया देता, आमच्या वाऱ्या भेट्या येईल आम्हाला कसं करवा? काय करणार आहे? आम्ही रस्ता रोखोलन करू आणि आम्ही मोर्चा काढू आणि जर मोर्चा काढण्यात काही झालं तर त्याला शासन जबाबदार राहणार. दारूबंदी झाली नाही तर आम्ही 4 तारीखच्या नंतर 4 तारीखपर्यंत वाट पाहू, 5 तारीख नाही तर 6 तारीख. आम्ही 5 देतो त्यांना, 5 तारीखपर्यंत आम्ही हे देतो, 6 तारीखला आम्ही रस्ता आंदोलन करू, नाहीतर मोर्चा काढू. मोर्चा काढण्यास त्याच्यात काही झालं तर त्याला शासन आणि ग्रामपंचायत जबाबदार राहील. दारूमुळे तुम्हाला काय असं वाटते की घरामध्ये तुमची राख रंगोळी होते, तो असं काही महिलांचं म्हणणं आहे, त्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे की दारूमुळे तुमच्या घरामध्ये रोजच्या उपाध्या होतात आहे, तुमचे जे मुलाचे भवितव्य जे घडवणार आहे तुम्ही, दारूमुळे तुमच्या मुलांना पाहिजे तशी शाळेची तुम्ही शिक्षण त्यांना देऊ शकत नाही आहे, त्यामुळे तुमचं आर्थिक होणाऱ्या मुलाचं भविष्यसुद्धा धोक्यात येऊ शकते आहे आणि आर्थिक होणारा त्रास तुम्हाला भयंकर होता. त्यासाठी तुम्ही काय करणार आहे? दारूबंदीसाठी काय उपाययोजना करणार आहेत तुम्ही? दारूमुळे मुलांचे संस्कार बिघडत आहे आणि ते बंद व्हायलाच पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे. तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर? आमचं म्हणणं आहे की सासरा बी पिऊन येतो, नवरा बी पिऊन येतो, मग सासूले बी त्रास आहे, वारीले बी त्रास आहे, दारूमुळे दारू बंद झाली पाहिजे. आता आपण आलेला आहे ऐनपूर ग्रामपंचायतमध्ये. काही महिलांनी दारूबंदीसाठी अर्ज दिलेला आहे, त्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी बसलेले आहे ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांच्या अर्जाची काय त्याच्यावर तरतूद, त्या अर्जाची काय त्यांच्यावर त्यांनी सांगितलं आहे की 4 तारखेपर्यंत आता त्यांनी मिटिंग घेतलेली होती, मिटिंगमध्ये अहवाल सादर केलेला आहे. त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की 4 तारखेपर्यंत महिलांनी जे दिलेले निवेदन आहे त्या निवेदनाद्वारे त्यांच्यावर कायदेशीर रीतीने जे दुकान आहे, दारूचं दुकान आहे ऐनपूर गावामध्ये, कारण त्या दुकानामुळे बरेचसे कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, बरेच महिलांना मार खावा लागत आहे, कारण बरेच महिलांसाठी हे जे आहे एक धक्कादायक गोष्ट आहे की आपला नवरा रोज कमवून आणणारा नवरा तिला
पूर्ण पैशाचे दारू पिऊन जातो. त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्नधान्य त्या दारूमुळे मिळत नाही आहे, कारण त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे. यासाठी आपण या ठिकाणचे ग्रामविकास अधिकारी महिलांनी तुमच्याकडे हे निवेदन दिलेलं आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार? खरोखर या दारूचं दुकान तुम्ही बंद करणार आहेत का, की दारूच्या दुकानदाराला तुम्ही पाठबळ देणार आहे? याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? ग्रामपंचायतीकडे 29 तारखेला महिला ग्रामसभेत आणि आज 1 मेच्या ग्रामसभेमध्ये मातोश्री रमाबाई बहुउद्देशीय संस्था व गावातील 510 महिलांचा अर्ज आलेला आहे. दारूबंदी करण्याबाबत, गावातील दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याबाबत त्यांची मागणी आहे. ग्रामपंचायतीचा मासिक महिला ग्रामसभेचा आणि जनरल ग्रामसभेचा ठराव हा पास झालेला आहे. ह्या ठरावाची अंमलबजावणी करणं ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे. ग्रामपंचायत लवकरात लवकर 4 तारखेच्या आत लवकरात लवकर योग्य त्या प्राधिकाराकडे योग्य तो पत्रव्यवहार व ठरावाची अंमलबजावणी करून त्यावर योग्य ती पुढील कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत पुढील कारवाई करेल. सर, तुम्ही आता महिलांनी तुमच्याकडे जे अर्ज दाखल केलेला आहे, हे अर्जाची प्रत तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याकडे वर्ग केलेला आहे आणि तुम्हाला अशी त्यांनी तुम्हाला काही पत्र दिले? आज ग्रामसभा झालेली आहे. सर, एक पहिल्यांदा तुम्हाला जे निवेदन दिलं होतं त्याच्यावर तुम्ही काय रिॲक्शन घेतलेलं, त्याच्यावर काय कारवाई केलेली आहे? महिलांना परत तुमच्याकडे हे निवेदन द्यावे लागलं, त्याच्यावर तुम्ही पहिल्या अर्जावर का कारवाई केली नाही आहे? पहिल्यांदाच निवेदन भेटलेलं आहे. 29 तारखेलाच निवेदन भेटलं, परत निवेदन भेटलेलं नाही. तोच विषय महिला ग्रामसभेतील आज 1 मेच्या ग्रामसभेत मांडण्याची त्यांनी विनंती केलेली आहे की सदरचा ठराव हा 1 मेच्या ग्रामसभेत मांडण्यात यावा. त्यांच्या मागणीप्रमाणे आजच्या ग्रामसभेत तो विषय मांडलेला आहे. आयत्या वेळेमध्ये तो विषय आमच्याकडे समाविष्ट झालेला आहे. त्याच्यावरती योग्य त्या प्राधिकाऱ्याकडे महाशय जिल्हाधिकारी, महाशय पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, BDO आणि राज्य उत्पादन शुल्काकडे येत्या 4 तारखेच्या आत पत्रव्यवहार करून ठरावाची अंमलबजावणी करण्यात येईल. तुमचं असं म्हणणं आहे की येत्या 4 तारखेला 4-5 या रोजी की संपूर्ण आलेल्या महिला यांनी दिलेल्या अर्जानुसार संपूर्ण ऐनपूर गावामधून दारूबंदीचं दुकान तुम्ही ठाम मताने सांगू शकता की आम्ही बंद करू शकतो, असं तुमचं म्हणणं आहे? मी ठरावाची अंमलबजावणी करणारा सचिव आहे. मी ठराव पास झालेला योग्य त्या प्राधिकाराकडे पाठवण्याची जबाबदारी माझी राहील. त्याच्यावरची कारवाई करण्याची जबाबदारी किंवा ते अधिकार त्या डिपार्टमेंटचे आहेत. ते डिपार्टमेंट योग्य तो निर्णय घेतील. मी माझं कर्तव्य आहे की हा पास झालेला ठराव त्या प्राधिकाराकडे पाठवण्याची जबाबदारी माझी ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून मी पार पाडणार आहे. की महिलांनी माझ्याकडे जो ठराव सर्वानुमते मंजूर केलेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी लवकरात लवकर योग्य त्या प्राधिकाराकडे पाठवण्याची जबाबदारी माझी राहील. तेवढी जबाबदारी मी पार पाडणार आहे. रावेर तहसील कार्यालयात दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार श्री विजय ढगे यांच्या हातून झेंडा फडकवण्यात आला. यावेळेस पोलिसांनी झेंड्याला मानवंदना देऊन राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी गावातील राजकीय, सामाजिक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व समाजसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. को सामनेगा जय श्रीमान यहाँ ध्वजारोहण प्रकार का संबंध आगे आदेश. रावेर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात 17 मुस्लिम समाजाच्या वधूवरांचा शाही विवाह पार पडला. इज्तेमाई शादिया कमिटी यांच्यातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व जाती धर्मातील लोकांनी जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती दर्शवली.
जो हजरात खड़े हैं, ये महफिल आपकी महफिल है। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पर्यटन मंत्री जयकुमार रावत यांच्या हस्ते ज्येष्ठ राज स्मटिकाचे प्रकाशन करण्यात आले। तसेच तहसीलदार विजय ढगे यांना ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंरित्या पुस्तकाची प्रत सादर केली। या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जळगाव येथे मूक बधिरांचा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी मंत्र्यांनी मोठी उपस्थिती दिली। त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले। त्याची कल्पना त्या दिशेने कामं होतील। राज्याचे समाज कल्याण मंत्र्यांनी पण आता तुला सुपारी आता प्रत्येक काय मदत त्याच्याकडून झालं पाहिजे, फाईट झाली पाहिजे। अनेक राज्यातून असा विषय जाईल आणि विषय बाबाचा आशीर्वाद आहे। बाबा मला म्हणाले होते की माझ्या घरी आला तर लाल दिवा नाही, आणि खरंच मी लाल दिवा चूक कधी घरी गेलो। आज कधी गेला त्याने बदला घेतला मला माझ्या हातात चहा करायला लावला, कारण मी पहिले चहा बनवत होतो। माझा चहा बनवून त्यांनी पहिला मलाही पाहिलं। हा मंगल सोहळा अगदी आगळावेगळा आहे। यामध्ये ज्या समाजाने अशा मुलींना टाकून घातलेलं असतं, अशातलीच एक मंगल म्हणून जी मुलगी आहे तिचा हा सोहळा आहे। आणि अशा मुलींचं जे पुनर्वसन आहे ते शंकर बाबा पापडकर हे वर्षानुवर्ष करत आहेत। शंकर बाबा अशा मुलांना आपलं पालकत्व देऊन, आपलं नाव देऊन त्यांना लहानाचं मोठं करतात आणि नागरिकत्व, भारतीय नागरिकत्व मिळवून देत आहेत। आणि त्यांचीच एक मुलगी मंगल म्हणून तिचा विवाह रोटरी वेस्ट जळगावच्या माध्यमातून होतो आहे। आणि त्यांच्या त्या कार्याला, त्यांच्या त्या राष्ट्रीय कार्याला आमचा हातभार लागतो आहे। आणि आज रोटेरियन म्हणून मला खूप अभिमान वाटतोय की माझ्या हातून माझी तर पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। दारूबंदीच्या विषयावर गाजली ऐनपूरची ग्रामसभा। दारूबंदीसाठी ग्रामसेवकांनी केला ठराव मंजूर। रावेत तहसीलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम। मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक विवाहाचे आयोजन। तब्बल 17 जोडप्यांचा विवाह संपन्न। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने 32वे अधिवेशन संपन्न। जळगाव येथे मूकबधिरांचा आदर्श विवाह सोहळा संपन्न। आमच्या सविस्तर बातम्यांसाठी लॉग इन करा www.indianewsexpress.in वर आणि यूट्यूबवर पाहण्यासाठी टाईप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस। तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये। तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज।